नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम पावसाचा खंड त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। अशातच 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना एकूण 2216 कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर झाली आहे आणि अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकरच वितरण करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये 25% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला होता। या अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा हा जमा सुद्धा करण्यात आला। परंतु मित्रांनो, उर्वरित शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नाही। त्यामुळे हा पीक विमा लवकरच वितरण करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली होती। अशातच कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना सुद्धा काढण्यात आल्या होत्या आणि त्या जिल्ह्यानुसार अग्रिम पीक विमा वाटप करण्यात यावा असे आदेश सुद्धा देण्यात आले होते। परंतु मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाच्या विभागीय स्तरावर अपील केली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा 25% अग्रिम पीक विमा हा जमा झाला नाही आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1000 रुपयांपेक्षा कमी पीक विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या। तर अशावर शेतकऱ्यांनी मिळणारी रक्कम ही 1000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी याबद्दल धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत। तसेच शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन तक्रार नोंद करायची आहे आणि त्याचबरोबर जवळच्या कृषी अधिकाऱ्यांना भेटून याबद्दलची माहिती द्यायची आहे आणि आपली तक्रार नोंदवायची आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।